लोगों का उत्साह देख के, कार्यकर्ताओं का जोश देख के आज मागाथन के जो ज्वलंत विषय है उसके ऊपर भी चर्चा हुई। कार्यकर्ताओं का और स्थानीय नेताओं के साथ बहुत अच्छी वार्तालाप में जो यहाँ की समस्याएं, चाहे वो यातायात की हो, ट्रैवल की हो, चाहे वो मागाथन की स्लम्स की हो, जो वन विभाग के कारण समस्याएं हैं, मैं समझता हूँ यहाँ का प्रतिनिधि बनने पे मुझे मौका मिलेगा इनकी सेवा करने का और इनको इन समस्याओं का समाधान दिलाने का। राहुल गांधी ने मुंबई की सभा में कहा था कि हमारी लड़ाई मोदी से नहीं शक्ति से है। अब वो ट्रोल हो रहे हैं सर, क्या कहेंगे? मैं समझता हूँ भारत में कोई एक व्यक्ति ऐसा नहीं होगा, 140 करोड़ लोग इस प्रकार के लगातार राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, सभी इंडिया अलायंस के ये जो टूटी फूटी अलायंस के सदस्य हैं, इन सब की जो हिंदू विरोधी सोच है, सनातन विरोधी सोच है और जिस प्रकार से वो तुष्टीकरण की राजनीति कर रहे हैं, जिस प्रकार से माननीय बाला साहेब ठाकरे का अपमान कर रहे हैं, जिस प्रकार से वो भारत की अस्मिता के ऊपर लगातार वार कर रहे हैं, भारत का कोई नागरिक इसको सहन नहीं करेगा। हमारी नारी शक्ति का जो अपमान राहुल गांधी जी ने किया उसकी मैं घोर निंदा करता हूं और मेरा पूरा विश्वास है भारत की हर महिला को जो ठेस राहुल गांधी जी ने पहुंचाई है, जिस प्रकार से हमारी नारी शक्ति का अपमान किया है राहुल गांधी जी ने, तो आने वाले दिनों में राहुल जी को माफ नहीं करेंगे और एक करारा जवाब भारत की नारी शक्ती राहुल जी को देते। या संदर्भामध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शुभ संकेत काही दिवसापूर्वी दिलेच होते की राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज ठाकरे साहेब सोबत येत असतील तर निश्चितच त्याचा आनंद होईल, त्याचं स्वागत होईल। कारण शेवटी या देशातील सगळ्या पक्षांचे नेते, चांगले पक्ष, जातीपातीच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत यासाठी सगळ्यांची भूमिका आहे आणि तीच भूमिका जर राज ठाकरे साहेब घेत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल। आता मला काय भेट आहे, कधी आहे भेट, मला कल्पना नाही, परंतु स्वागत करू आणि त्यामुळे निश्चितच महायुतीला पण ताकद मिळणार आहे। संजय राऊतने सांगितले आमच्या मतामध्ये फूट पाडण्याचा दिलीप प्रयत्न सुरू आहे। नाही, मला वाटतं संजय राऊतांनी केवळ पोपटपंचीच करत राहावं, बोलण्यापलीकडे संजय राऊतांकडे काही नाहीये। मुंबईच्या महाराष्ट्रातल्या कुठल्या इश्यूवर बोलत नाही, तोड फोड द्वेष टीका या पलीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जात नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या या पोपटपंचीला आम्ही भीक घालत नाही। सर, आठवले साहेब म्हणाले आहे की अजितदादाचा विस्तार झाला मग आमचे काही विकास झाला नाही, त्याच्याबद्दल नाही, ते महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत, जे जे काय म्हणणं असेल ते आमच्या महायुतीत एकत्रितपणे प्रत्येकाचं शंका निरसन होईल, चांगला समन्वय आमचा राहील। राहुल गांधीने सांगितलं की आमची लढत मोदी सोबत नाही, शक्ती सोबत आहे। नाही, मला वाटतं राहुल गांधी आता भ्रमिष्ट झालेले आहेत। आपण बघाल शिवाजी पार्कच्या सभेला पण प्रतिसाद मिळाला नाही, 12 गावचे 12 नेते येऊन सुद्धा गर्दी नव्हती, 2-2, 3-3 मिनिटासारखं लाईन टच भाषणं केली आणि त्याच्यामुळे वैफल्यग्रस्त राहुल गांधी झाले आणि त्यामुळे ते जसं मराठीत म्हणलं भयाकतो तसा भयकल्यासारखे राहुल गांधी बोलून गेले।